श्री स्वामी समर्थ। आज 17 डिसेंबर आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला बुधवार आहे। तरी आज बुधवारचं प्रदोष व्रत आहे आणि हे ह्या वर्षामधलं शेवटचं प्रदोष व्रत आहे। तरी प्रदोष व्रताच्या वेळी आपण भगवान शिवशंकरांची व माता पार्वतीची पूजा केली पाहिजे व प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी ही पूजा केली पाहिजे की जी विशेष फलदायक विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते। आणि सायंकाळी केलेल्या ह्या पूजेने मंगळ तसेच इतर ग्रहांचे दोषही आपले निराकरण होतात, ग्रहांची शांती होते आणि म्हणून सायंकाळी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती जलाभिषेक करा, शिवस्तवन म्हणा किंवा रुद्रस्तोत्राचे वाचन करा। या सर्व सेवांमुळे तुमच्या घरामध्ये काही कलह असतील, क्लेश असतील किंवा शेजारी बाजारामध्ये काही कलह असतील तर ते दूर होतात। विवाहाचा प्रश्न असेल तर विवाह होतो, तसेच नोकरीची समस्या असेल तर नोकरी लागते। तरी प्रदोष काळी केलेल्या शिवपूजेने सुख, समृद्धी, शांती सर्व काही प्राप्त होते आणि म्हणून तुम्ही ही प्रदोष काळचे आज ह्या प्रदोष व्रताची पूजा आवर्जून केली पाहिजे। दिवसभर तुम्ही व्रत ठेवू शकता आणि संध्याकाळच्या वेळेला शिवलिंगावरती बेलपत्र, फुलं, फळं अर्पण करावी, तसेच शिवचालीसा वाचन करावी आणि अशा पद्धतीने भगवान शिवांची व माता पार्वतींची सेवा करून आरती करावी आणि जो काही प्रसाद केला आहे तो त्यांना अर्पण करावा। ह्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये मानसिक शांती मिळते, आध्यात्मिक उन्नती होते। तरी आज तुम्ही शिवप्रदोष, बुधप्रदोष नक्की साजरा करा आणि आपल्याला काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।